श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे गुरुवार, दिनांक आहे 26 मार्च आणि या दिवशी आलेली आहे श्री रामनवमी. रामनवमी 2026 हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, जो धर्म आणि सणासुदीचे प्रतीक असलेल्या प्रभू रामांच्या जन्माचा उत्सव साजरा केला जातो. 2026 मध्ये रामनवमी गुरुवारी 26 मार्च 2026 रोजी, तर वैष्णव रामनवमी शुक्रवार 27 मार्च 2026 रोजी साजरी केली जाईल. हा शुभ प्रसंगी प्रभू रामांच्या शिकवणी, मूल्य आणि आदर्शाचा सन्मान करण्यासाठी भक्त एकत्र येतात. रामनवमी म्हणजे काय आणि ती का साजरी केली जाते? तर रामनवमी हा भगवान विष्णूचा 7वा अवतार असलेल्या प्रभू रामांच्या जन्माचा सण आहे, ज्याचा सत्य, धर्म आणि नैतिक मूल्यप्रती असलेली त्यांच्या वचनबद्धतेसाठी पूजनीय मानले जाते. हा सण हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या 9व्या दिवशी म्हणजे चैत्र नवरात्री दरम्यान येतो. प्रभू रामांचा जन्म मध्यान्ह काळात झालेला असल्याने 26 मार्च रोजीच मुख्य जन्मोत्सव साजरा करणे शास्त्रशुद्ध ठरेल. विशेष म्हणजे यंदा पूजेसाठी एक अत्यंत मर्यादित पण प्रभावशाली 51 मिनिटाचा अतिशुभ काळ उपलब्ध आहे, ज्यामध्ये केलेली प्रार्थना थेट ईश्वरापर्यंत पोहोचते असं मानलं जातं. यावर्षी रामनवमीला अनेक शुभयोग जुळून येत आहेत. नवमी तिथी 26 मार्च रोजी सकाळी 11:48 सुरू होत असली तरी रामलल्लाचा जन्म हा 12:25 दुपारी होणार आहे. पूजेचा मध्यान्ह मुहूर्त दुपारी 11:13 ते 1:41 असेल, तर 51 मिनिटाचा सुवर्ण काळ जो आहे तर तो 12 ते 12:51 हा काळ अमृत मुहूर्तासारखा असून याच 51 मिनिटात राम जन्माचा सोहळा पाळणा आणि आरती करणे सर्वाधिक फलदायी मानले गेले आहे. या 51 मिनिटात राम रक्षा स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनामाचा पाठ केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुख समृद्धीचा वास होतो. तसेच याच काळामध्ये आपल्याला एक प्रभावी उपाय देखील करायचा आहे. तर उद्या गुरुवार श्रीरामनवमीला आपण उपाशी राहिला तरी चालेल, परंतु इथे लावा असा हा एक रामदिवा सर्व दोष, दुःख, दारिद्र्य, अडचणी दूर होऊन घराची खूप भरभराट होईल, सुखाचे दिवस येतील, इतका हा प्रभावी उपाय आहे. तर हा उपाय कधी करायचा, कोणत्या वेळेत करायचा, कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला अजिबात विसरू नका. दिवा घरात लावल्याने सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि दिव्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं. दिव्याला ज्ञानाचे, प्रकाशाचे आणि अंधार दूर करण्याचे प्रतीक मानले जाते. जर आपण आपल्या घरामध्ये असा हा दिवा लावला तर आपलं सर्व दुःख, अडचणी, नकारात्मकता दूर होते. त्याचबरोबर माता लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न होते. आपल्या घरामध्ये सुख, शांती नांदायला सुरुवात होते. हा दिवा जर आपण आपल्या घरामध्ये लावला तर आपल्या घरातील व्यक्तींमध्ये राग, द्वेष, नकारात्मक भावना जी येत असते तर ती येण्यापासून दूर होते. आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्येही दोष, अडचणी, संकट, दारिद्र्य येत असतील, तुमच्या घरामध्ये कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैसा आला तर पैसा टिकून राहत नसेल, कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, किंवा तुमच्या घरामध्ये काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडत असतील, किंवा तुमचा एखादा शत्रू आहे, तो शत्रू तुम्हाला त्रास देत असेल आणि शत्रू हा तुम्हाला वारंवार त्रास देत असेल, तो शत्रू गुप्त असेल किंवा तुम्हाला माहीत देखील असेल, तरी तुम्हाला त्याचा त्रास होत असेल तर हा शत्रू देखील नष्ट होऊन जाईल, इतका हा प्रभावी उपाय आहे. कारण प्रभू श्रीरामांनी वानर सैन्याच्या मदतीने महाकाल जो राक्षस होता, म्हणजेच जे रावण होता, तर त्याचा वध केला आणि रावण देखील हा रामाचा शत्रू होता. आणि म्हणूनच हे सर्वात मोठे उदाहरण आहे. आणि असा हा जर रामदिवा आपण लावला तर आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारचे शत्रू राहत नाही, त्यांचा नाश होऊन जातो. त्याचबरोबर आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते.
आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला उद्या सकाळी श्री रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. या दिवशी गुरुवार आहे. या दिवशी लवकर उठून स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे, पंचामृत टाकायचं आहे, अंघोळ करायची आहे आणि जय श्रीराम असं म्हणायचं आहे. यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आता बघा, तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जर रामाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, मूर्ती असेल तर त्यावरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा, फोटो असेल तर तो पुसून काढायचा. जर दोन्हीही नसतील तर मग तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते, मग त्या बाळकृष्णावरती तुम्ही अभिषेक करायचा आहे. तुम्हाला प्रभू श्रीरामांना धूप दीप अगरबत्ती त्याचबरोबर विधिवत पूजा अर्चा करायची आहे. पिवळे फुलं अर्पण करायचे आहेत आणि विधिवत पूजा करून घ्यायची आहे. आता तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असेल किंवा मग रामाची मूर्ती असेल तर ती तुम्हाला बरोबर दुपारी 12 वाजता तुम्हाला जर वेळ असेल तर 12 वाजून 5 मिनिटांनी ती पाळण्यामध्ये ठेवायची आहे आणि तो पाळणा हलवायचा आहे. हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या 11 वाजून 49 मिनिटांपासून ते रात्री तुम्ही हा उपाय केला तरी चालेल. कारण 11:48 पर्यंत अष्टमी असणार आहे आणि 11:48 नंतर आपला रामनवमी ही लागणार आहे. म्हणूनच मग 11:49 नंतर तुम्ही हा दिवा लावायचा आहे. आता तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. मातीची पंती घेतली तरी चालेल किंवा कोणताही दिवा तुमच्याकडे असेल तो घेतला तरी चालेल. त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तिळाचं तेल घालू शकता. आता दोन्ही तेल नसतील तर जे असेल ते घालायचं आहे आणि त्यामध्ये थोडीशी काळी मोहरी तुम्हाला टाकायची आहे किंवा पिवळी मोहरी टाकायची आहे. नंतर कापसाची लांब वात 2 वातींची एक वात करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहे. त्या वातीला हळद कुंकू लावायचं आहे आणि ती वात तुम्हाला त्या दिव्यात घालायची आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर हा दिवा तुम्ही घेतलेला आहे तो दिवा घ्यायचा आहे. त्याचबरोबर एक डाळिंबाचं फळ जे आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्याचबरोबर एक विड्याचं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे तिन्ही वस्तू घेऊन तुम्हाला हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे. आता हनुमानाच्या मंदिरात गेल्याच्या नंतर तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. यानंतर तुम्हाला विड्याचं पान हे तिथे ठेवायचं आहे. त्यावरती हे डाळिंबाचं फळ ठेवायचं आहे आणि हे दोन्ही वस्तू तुम्हाला हनुमानांना अर्पण करायच्या आहेत. यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून हनुमान चालीसेचं पठण तिथेच बसून करायचं आहे. यानंतर तुम्हाला एक वेळा राम रक्षा स्तोत्रसुद्धा म्हणायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे 2 स्तोत्र म्हणायचे आहेत आणि दोन्ही हात जोडून भगवान हनुमानांना प्रार्थना करायची आहे. तुमच्या आयुष्यात जे काही दुःख अडचणी संकट आहेत ते दूर होण्यासाठी, घराची भरभराट होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. अशा पद्धतीने असा हा दिवा लावून तुम्हाला घरी यायचं आहे. प्रभू रामचंद्रांचे अत्यंत परम भक्त म्हटलं तर ते हनुमान आहेत. हनुमानांना सर्व भक्तांचे रक्षण करणारे देव मानले जाते. त्यामुळे असा हा दिवा आपल्याला हनुमानांसमोर लावायचा आहे. याच दिव्याला रामदिवा असं म्हटलं जातं. आणि असा दिवा जी व्यक्ती रामनवमीला हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन लावते आणि हनुमान चालीसा रामरक्षा स्तोत्र म्हणते, आपली इच्छा सांगते, त्या व्यक्तीच्या जीवनात सर्व गोष्टी ह्या चांगल्या घडायला सुरुवात होते. म्हणजेच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल तो नष्ट होऊन जातो. त्या घरात दोष अडचणी लागलेल्या असतील किंवा काही प्रगती थांबलेली असेल तर ती प्रगती व्हायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने हा दिवा लावायचा आहे. जर तुमच्या घरापासून हनुमानाचं मंदिर लांब असेल तर अशा वेळेस काय करायचं आहे, आता तुमच्या घरामध्ये जर श्रीरामांचा फोटो असेल, श्रीरामांची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाचं मूर्ती असेल तिच्यासमोर हा दिवा लावायचा आहे किंवा तुमच्या घरात हनुमानांचा फोटो असेल त्यांच्यासमोर तुम्ही हा दिवा लावायचा आहे. आणि ज्या पद्धतीने सांगितलं आहे, एक विड्याचं पान आणि जो डाळिंब आहे तर ते तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे आणि सांगितल्या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तसेच ज्या घरामध्ये मुलं आहेत तर त्यांनी त्या मुलांना रामरक्षा स्तोत्र हे त्यांच्याकडून वाचून घ्यायचं आहे. मुलांना वाचता येत नसेल तर आईने वाचायचं आहे, वडिलांनी वाचायचं आहे आणि ते मुलांना ऐकवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा एक
छोटासा उपाय देखील करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.